मंडळी नमस्कार, जय शिवराय. पूर्वीच्या काळी लोक एक चांगलं वाक्य सांगत होते. काय म्हणत होते की उदार आणि आधार कधी कुणाचा मागू नको, घेऊ नको. वेळ प्रसंगी घरची चटणी मीठ भाकर खा, पण लोकदिखावा कधी करू नको, लोकांच्याकडून उसणं कधी घेऊ नको. आजचा काळ वेगळा झाला आहे. लोक आता नातेवाईकाकडे पैसे मागत नाहीत, पण प्रोफेशनल वेनं लोक आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे आता चालूच आहे त्या पद्धतीनं लोन घेत आहेत, कर्ज घेत आहेत. दिखाव्याकरता काही वेळेस आपण त्या गोष्टी परचेस करतो आहे. आणि जसं की आता एखादा माणूस इतकी वर्ष तुझ्याकडून ते साध्य झालं नाही, काही नाही, हे मात्र हे लोकांना किंवा नातेवाईकांना काय उत्तर द्यायचं म्हणून लोक दिखाव्याकरता भरमसाठ कर्ज काढतात बँकेकडून आणि ती अचिव्हमेंट करतात. ते कर्ज काढल्यानंतर कदाचित समाजाच्या दृष्टीनं किंवा माझी अचिव्हमेंट झाली असं लोकांना वाटतं आणि काही क्षणाकरता ती समाधानाची झोप तुमच्या दृष्टीची त्याला लागते, पण ती काही क्षणासाठीच असते. कारण तुम्ही उचललेल्या कर्जाच्या व्याजाला झोप नसते, त्याचं मीटर चालूच असतं. कर्जाच्या व्याजाची झोप नसल्यामुळे ते आपली झोप उडवतं, हे कधी विसरू नका. म्हणूनच पूर्वीच्या काळची माणसं अगदी खरं सांगायची की उधार आणि आधार कुणाकडूनही घेऊ नको. प्रोफेशनल वेळेला तुम्ही जर बँकेकडे जात असाल तर तेही सुद्धा उधारच आहे. त्याच्यावरती आपला मालकी हक्क नसतो, तो त्याचाच असतो जोपर्यंत आपण नील करत नाही. कर्जाच्या व्याजाला झोप नसते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन गोष्टीसहित. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. काळजी घ्या.